नमस्कार. नमस्कार सर. मी डॉक्टर शिवाजी तुकाराम टकले. मी 2000मध्ये जतमधून पुण्याला आलो. माझं मूळ गाव जतमध्ये. जत म्हणजे सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. तिथून MSc साठी BSc झाल्यानंतर काय हे नव्हतं. MSc साठी मग मित्राच्या मामाने मला पुण्यात घेऊन आले आणि त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये MScला ॲडमिशन झालं पण इथं सर्वाईव्ह कसं करायचं हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांच्याच मदतीनं मी ट्युशन सुरू केले. ट्युशन करत करत MSc केली. MSc करून PhDला तिथंच ॲडमिशन घेऊन पुढे ट्युशन सुरूच होते. या भागात आंबेगाव पठार भागात ट्युशन घेत होतो आणि इथून कोथरूडला सायकलीवरती दररोज. आंबेगाव पठार म्हणजे पुणे शहरातलं आंबेगाव पठार. येस, बरोबर. आणि तिथून मग इथून कोथरूड हा रेग्युलर प्रवास असायचा. 3 वर्षाचा सायकलचा प्रवास. त्याच्यानंतर मग क्लासेस घेत नंतर मग पुढे तिथंच जॉब मिळाला. फार्मसी कॉलेजला पहिलं जॉईनिंग झालं माझं. तिथून 15 वर्षाची भारतीय विद्यापीठाची सर्व्हिस केली. ट्युशन घेतच होतो. ट्युशन काही बंद केलेले नव्हते. ज्यावेळी लग्न झालं आणि मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेला जाणवलं की आजूबाजूच्या शाळांमध्ये काय चालतंय आणि आपल्याला परिसर सोडता येत नव्हता. आपला बिझनेस इथे होता. त्यामुळे मला बिशपला ॲडमिशन घ्यायचं होतं. मी चौकशी केली. तर चौकशी केल्यानंतर मला 2016मध्ये 6 लाख रुपये डोनेशन सांगितलं. 6 लाख आपण त्यांना देण्यापेक्षा आपण स्वतः का नाही उतरायचं आणि काय द्यायचं हे आपल्याला माहिती. गेली 15 वर्ष झालं आपण ती सर्व्हिस देत होतो. तर सिलेबस माहिती आहे, काय द्यायचं माहिती आहे. त्या दृष्टिकोनातून मग स्कूलकडे उतरलो आणि स्कूल सुरू केली. आणि आत्ता माझी कन्या 6वीला आहे. 9 वर्ष झालं. ती नर्सरीपासून 6वीपर्यंत आमच्या इथलाच प्रवास आहे तिचा. आणि ती जसे पुढे शिकत जाईल तसं हळूहळू वर्ग वाढवणार आहे. पण हे म्हणजे फारच संक्षिप्त मध्ये झालं. म्हणजे नेमकं काय झालं यात? मग काय तुमच्या शाळेचं नाव काय आहे? माझ्या शाळेचं नाव जिज्ञासा स्कूल आहे. हा, ही आंबेगाव पठारमध्ये आहे. आणि शिकवण्या घेत असल्यामुळे तुम्हाला शिक्षण व्यवस्था माहिती होती. पूर्णपणे माहिती होती. आणि आजूबाजूच्या शाळेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण चालतंय हे माहिती होतं. त्यामुळे मला इथे कुठे तिला शाळेत घालायचं नव्हतं. मूलतः आर्थिक व्यवहार कसा चालतो हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपण स्वतःची शाळा करावी. आर्थिक व्यवहार चालतो म्हणण्यापेक्षा काय शिकवलं जातं हे कळलं. त्यामुळे मी शाळेकडे वळालो. बिझनेस करण्यासाठी शाळेकडून नाही वळालो. चांगलं शिक्षण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही दृष्टी ठेवून मग शाळेकडे वळालोय. म्हणजे मुलीच्या फक्त ऍडमिशनच्या फीचा एवढा मोठा आकडा ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं की आपण का नाही करू शकत. आणि त्या आता मी 20,000 फी घेतो. जे मला 6 लाख रुपये भरून शिकवायचं होतं त्याच्यापेक्षा चांगलं मी 20,000 शिकवतो. 20,000 म्हणजे वार्षिक फी. आणि ती 6 लाख कशाची मागितली होती? वार्षिकच ऍडमिशन फी होती. ऍडमिशन फी? हा. आणि वर्षाची फी वेगळी. बापरे. म्हणजे चांगले बाप आहात तुम्ही. नाही, मला ही सगळी प्रेरणा भारतीय विद्यापीठातून मिळालेली आहे. त्यामुळे मी शिकलो आणि मी घडलो तो भारतीय विद्यापीठामुळे घडलो. बरं. आता किती मोठी शाळा आहे तुमची? आता माझी 6वी पर्यंतचे वर्ग चालू आहेत. नर्सरी पासून 6वी पर्यंत. आणि मुलगी जसजशी वाढत जाईल तसे वर्ग वाढवणार. ही विना अनुदानित शाळा? विना अनुदानित शाळा. किती स्टाफ आहे? 19 लोक आहेत माझ्याकडे. ही आता मी सगळी इमारत पाहिली. ही थोड्या वेळानं बाहेर नाही दाखवतो मी. पण ही इमारत सगळी तुमच्या मालकीची आहे? नाही, रेंटेड आहे. भाड्याने घेतली. ती कोविडमुळे राहिली. कोविड नसतं तर झाली असती मालकीची. बर. काय अनुभव आहे आता? या मुलांचं काय होईल पुढं आणि बाहेरच्या मुलांचं काय होईल पुढं? सगळ्याच मुलांची एकच काळजी आहे सर की मोबाईल्स बंद केले पाहिजेत पालकांचे. त्यावेळेला मुलांचं शिक्षण चांगलं होईल. पण मग तुम्ही कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नावानं पोरांच्या हातात मोबाईल दिले. तर आता तुम्ही ही पोरं मोबाईल पासून दूर जातील अशी अपेक्षा कशी करता? मुलांनी मोबाईल पासून लांब नाही जायचं. पालकांनी मोबाईल पासून लांब जायचे ही माझी अपेक्षा. आईच्या हातातला मोबाईल जर काढून घेतला तर मुलं नक्की चांगली शिकतील सर. आईच्याच का बापाच्या?
वडील घरी नसतात, जो घरी असणारा वडील आहे किंवा घरी आल्यानंतर पालकांनी नाही मोबाईल वापरायचा किंवा मुलं घरी असताना आईने मोबाईल नाही वापरायचा, हे चांगलं सोल्युशन आहे. पण शिवाजीराव, एक गंभीर प्रश्न आहे. आता याच्या पुढे सगळं डिजिटल वर्ल्ड चालणार. ते AI काय 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 उपग्रहण परग्रहण काय काय होत राहणार, प्रगती होत राहणार या टेक्नॉलॉजीची. याच्यात असं नाही का वाटत की मुलं आणि मोबाईल यांचं सांगड घालण्याचा एक मध्यम मार्ग काढला पाहिजे? सर, 3 वर्षाच्या बाळाला काय टेक्नॉलॉजी शिकवणार आहात तुम्ही? बरोबर आहे. टेक्नॉलॉजी तुमची ज्या वेळेला मुलगा 5वी-6वीला जाईल त्यावेळेला त्याला टेक्नॉलॉजी द्या ना. तुम्ही बाळ अगदी पाळण्यात आहे तेव्हापासून मोबाईल ॲडिक्ट केलेलं आहे किंवा बाळ पोटात आहे तेव्हापासून मोबाईल ॲडिक्ट केलेलं आहे. मला त्या गोष्टीचा विरोध आहे. आज मी बघतो की मुलं शाळेत ज्या वेळेला येत आहेत ॲडमिशनला नर्सरीची, त्या मुलांना मोबाईलमधलं सगळं येतं, पण ज्या वेळेला तुम्ही एखादी वस्तू, तीच वस्तू हातात देता त्यावेळेला ते ओळखत नाहीत किंवा ती वस्तू हातात घेत नाहीत. हा गंभीर विषय, याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. कुठेतरी मी मगाशी सरांना म्हटलं की आपण हे, जिथं आई दवाखान्यात जाते तिथं दवाखान्यात गेल्यावर जर त्या डॉक्टरांनी हे समजून सांगितलं की तुम्ही मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा किंवा त्या डॉक्टरांचं काउन्सिलिंग करून पालकांपर्यंत ते पोहोचवलं, तरच पुढची पिढी थोडीशी आपल्यासारखी शिक्षित होईल. अन्यथा मला फार असे गंभीर परिणाम दिसतात. काय उदाहरणार्थ? उदाहरणार्थ मुलं पुढे जाऊन कशी वागतील हे नाही सांगू शकत. थोडं खुलून बोला ना. नाही ना, म्हणजे मला आता त्या मुलांच्या मनावरती इतके परिणाम आहेत की ते मोबाईल सोडून जगत नाहीत. म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे अशी 2-3 मुलं आली होती की सर त्यांना बोलता येत नाही आहे मोबाईल नसेल तर. मग त्यांना फिजिओथेरपी आणि आत्तापासून डॉक्टरांच्याकडे जाऊन स्पीच थेरपी घ्यावी लागते, जी मुलं 4 वर्षाची आहे. आणि त्याच्या पाठीमागं मोबाईल हेच कारण. मुलं स्वतःहून मोबाईलकडे जातच नाही आहे. मुलांना तू गप्प बस म्हणून कोणीतरी मोबाईल दिलेला आहे म्हणून ते मोबाईल ॲडिक्ट झाले. 3 वर्षाच्या बाळाला मोबाईल घेऊन खेळणं हे त्याचं कामच नाही आहे ना. त्याला तुम्ही, म्हणजे आत्ता मला प्रीला हा प्रॉब्लेम जाणवतोय म्हणून मला तो बेसिक वाटतो. मी पालकांना वेळोवेळी सांगतो की तुम्ही मुलांना मोबाईल जर द्यायचे असतील तर तुम्हाला मोबाईल खेळायचा आहे तर मुलं शाळेत आल्यावर खेळा. तुमच्याकडे 4 तास मुलं घरापासून लांब आहे त्यावेळेला मोबाईल बघा. बाळ घरी आल्यावर तुम्ही मोबाईल बाजूला ठेवू शकता. म्हणजे ही या नव्या काळाचीच एक गोष्ट आहे की मोबाईल नावाचा संस्कार कसा करायचा, एक तर ते लांब ठेवण्याचाही करायचा किंवा वापरण्याचाही करायचा. तर मोबाईल संस्कार नावाची एक नवीनच संकल्पना आता शिक्षण पद्धतीत घ्यावी लागेल, आरोग्य पद्धतीत घ्यावी लागेल असं दिसतंय. मोबाईल लांब ठेवला पाहिजे आणि तो मुलांनी नाही तर पालकांनी सुरुवातीला, पालकांपासून सुरुवात झाली पाहिजे. कारण आजही बाळ ज्या वेळेला आई किंवा वडील बघत असतात त्यावेळेला बाळ पाठीमागून मोबाईल बघत असतं. ते स्वतःहून मोबाईल घेऊन बघत नाही. आपण जे रील्स बघतो त्याच्या आपल्या खांद्यावरती मुलं असतात, जे आपण पाहतोय तेच ते पाहत आहेत. बरोबर आहे. पण आता तुम्ही मध्ये म्हणालात की मुलांना बोलता सुद्धा येत नाही. मोबाईल तर एवढा बोलत असतो, त्यातली रील बोलत असतात. मुलं मोबाईल बोलतायत की मोबाईल मधल्या पोएम्स येतात, मोबाईल मधले स्टोरीज येतात, पण मोबाईल नसताना त्या येत नाही. बर बर, हे फारच धोकादायक आहे. म्हणजे फार फार. आणि याच्याकडे गांभीर्याने कोणीतरी बघितलं पाहिजे. त्याचबरोबर मोबाईलवरती आत्ता जी 1st, 2nd, 3rd मुलं आहेत, पूर्वी आमच्या काळात टॉम अँड जेरी होतं. आत्ता जे हे आहेत म्हणजे काय म्हणतात कार्टून्स, त्याच्यामध्ये लव्ह स्टोरीज का आणले? पण ती मारामारी आणि भडकपणा, भडकपणा हा एक ठीक आहे, पण 1st आणि 2nd मुलाला लव्ह स्टोरी दाखवायची गरज काय आहे? म्हणजे हे पोरं लवकर वयात येणार थोडक्यात. आणि मग पुन्हा बोललं जातं की मुलांना काही गोष्टी माहीत नाही. आता 3 निरागस आहेत, त्यांना माहीतच नसतं. पण हे कुठेतरी कार्टूनमध्ये पाहिलंय म्हणून मुलांच्या समोर ते कुठेतरी शाळेत बोलतात, कुठेतरी घरी बोलतात, कुठेतरी सोसायटीत बोलतात. याच्यावरती सरकार म्हणून किंवा कोणी बॅन का आणू शकत नाहीये? पण मुळात बॅन आणलं तर त्या गोष्टींचं आकर्षण वाढतं, हा अनुभव आहे आपला.
त्या मुलांना तुम्ही जे दाखवा, पूर्वी टॉम अँड जेरी होतच की हा. आपल्या काळात, हो त्यावेळी कुठे त्यात स्टोरी होती, पण तेही आवडीने बघितलं जायचंच ना. आजही आपल्याला टॉम अँड जेरी लावलं की आपण टीव्ही समोर 10-15 मिनिटं घालवतोच. अगदी अगदी खरंय. ती निर्भेळ करमणूक आहे. तसेच तुम्ही कार्टून्स पाहिजेत मुलांना, पण अभ्यासाशी निगडीत असू देत ना, की त्यांना ज्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे ते गोष्टी विचित्रपणे त्यांच्यासमोर आल्या पाहिजे. ज्यावेळेला त्या वयात येतील त्यावेळेला त्यांना त्या गोष्टी शाळेत सुद्धा मार्गदर्शन करून शिकवल्या जातील किंवा पालकांकडूनही समजावून सांगितल्या जातील. तुमच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं एक, शिवाजीराव, भारतानं इतिहास आणि पुराणं सोडली तर स्वतःची पात्र किंवा स्वतःचे नायक तयारच केलेले नाहीत. ते टॉम अँड जेरीवरनं मला आत्ता आठवलं, मी काही टॉम अँड जेरीच्या पिढीचं नव्हे, माझी मुलं टॉम अँड जेरीच्या पिढीची. तुम्ही म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान आहात, तुम्ही लोक टॉम अँड जेरीच्या पिढीचे आहात. टॉम अँड जेरी सारखी सुद्धा पात्र भारतातल्या लोकांनी तयार केलेली नाहीत. काय वैशिष्ट्य असेल या भारताचं? हे असं सगळं तिकडूनच घ्यायचं, बंदुकी तिकडूनच घ्यायच्या, टॉम अँड जेरी तिकडूनच घ्यायचा. आपल्याकडे नायकच नाही आहेत किंवा स्वतःची पात्रच नाही आहेत, कथा, कादंबऱ्या, कार्टून याच्यामध्ये. भारताची स्वतःची कार्टून्सच नाही आहेत. काही असतील पण त्यांचं नाही, मी ते सांगितलं की पुन्हा ते इतिहास आणि पुराणांशिवाय काहीच नाही. टॉम अँड जेरी पुराणातल्या गोष्टीच नाही आहेत. असं का नाही भारतात घडत? काय वाटतं तुम्हाला? नाही सांगू शकत त्याच्याबद्दल, नाहीच. पण या पद्धतीचा विकास झाला पाहिजे भारतातल्या लोकांचा, पोरांचा, असं वाटतं झालाच पाहिजे. आणि आणखीन एक मला जाणवतं की इथून पुढे आपल्याला लेखक किंवा साहित्यिक मिळतील का, हा एक फार मोठा गंभीर विषय आहे. म्हणजे मगाशी मी सरांशी बोलताना सरांनाही बोललो की आज इंजिनियर आणि डॉक्टर सोडून मला काहीच बनायचं नाही. म्हणजे प्रत्येक पालकाला आपला मुलगा इंजिनियर आणि डॉक्टरच बनवायचा, तो सोडून बनवायचाच नाहीये. मग पुढे जाऊन या रेग्युलर स्कूल्स कशा चालतील? डिग्री वाटली जाते, गव्हर्नमेंट कॉलेजेसला ॲडमिशन नाहीत पण प्रायव्हेट कॉलेजेसला ॲडमिशन होतात, तर मुलं शाळेत न जाता सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळतं. आज माझ्याकडे रेझ्युमे होतो की लोकांना युनिव्हर्सिटी हा शब्दही लिहिता येत नाही आहे सर, पण पगार 20-25,000, 30,000, 50,000 पाहिजे. असे घडणारे शिक्षक भविष्यात विद्यार्थी काय घडवतील? एकूण शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे सगळी. शिक्षण व्यवस्था बदलल्यापेक्षाही चांगले शिक्षक निर्माण केले पाहिजे. हा, म्हणजे शिक्षण व्यवस्थाच आहे ना ती. पुन्हा शिक्षक तयार कुठून होणार? मुलं वर्गात जाऊन बसायला शिकवली पाहिजेत, ना की त्यांना वर्गात न बसता, अटेंडन्स नसता त्यांना डिग्री नाही दिली पाहिजे. जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले, मुलं वर्गात जाऊन शिकली. आज डीएड बीएड कॉलेजेस इतके आहेत की बीएडची डिग्री आहे पण शिकवायचं कसं, अध्यापन कसं हे शिकवलाच नाही विद्यार्थी. तो फक्त डिग्री आहे, एक्झामला जातो, पण त्याला जे शिकवायचं कसं हे शिकलं पाहिजे ना आपण, विद्यार्थ्यांना शिकलं. आज मला ते कमी दिसतंय. आणि भविष्यात आत्ता जे शिक्षक आहेत ते जर संपले, म्हणजे अजून एक 15-20 वर्षांनी रिटायर्ड होतील, गव्हर्नमेंट नवीन शिक्षक भरत नाहीये, हे शिक्षक जर रिटायर्ड झाले तर येणाऱ्या पिढीला शिकवणार कोण? गंभीर आहे. दुसरं, आज आपल्याकडे कुणी अर्थतज्ञ म्हणजे अर्थशास्त्रात कुणी PhD करत नाहीये, तिकडे कुणी ओळख नाहीये, आर्ट्समध्ये कुणीही काम करत नाहीये, लेखनावरती कुणाचं काम नाहीये. मग भविष्यात जाऊन ही क्षेत्र बंद ठेवायची का? पुन्हा डॉक्टर, इंजिनियर आणि इंजिनिअरिंगही मधलं, IT मधलं इंजिनिअरिंग, हां, हे सोडलं तर आज कुठल्या पालकाला वाटतं की माझं बाळ एक रेग्युलर आर्ट्स कॉलेजने आर्ट्स शिकावं आणि त्याने साहित्यिक बनावं किंवा त्यांनी लेखक बनावं, चित्रकार बनावं किंवा त्यांनी अगदी नाही म्हटलं तरी अर्थतज्ञ बनावं, असं कोणीच नाही. जे आपले मेन, ज्याच्यावरती भारताची एवढी प्रगती झाली ती पाश्चात्य देशांनी त्याच्यावरती भरपूर हे करून घेतलेलं आहे, त्याच्यावरती त्यांचा रिसर्च चालू आहे. पण आपला या गोष्टींमध्ये रिसर्च कुठे आहे? आपण संशोधनांना आणि संशोधक तयार करायला कमी पडतो. 100% प्रोत्साहनच देत नाही. ते कागदावरती तिथपर्यंत ठीक आहे, पण तेवढा वाव आणि तेवढं मानधन, आज जगणं, मूळ जे जगणं आहे, संसार करून जे पुढे जायचं आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, एखाद्या
मराठी साहित्यिकाला किंवा एखाद्या अर्थतज्ञाला तुम्ही देता का? किंवा एखादा आपला पुरातत्व ह्याच्यावरती काम करतोय व्यक्ती, त्याला तुम्ही त्या गोष्टी देता का? हा एक विषय आहे. आपण सगळे ज्ञानी होण्यापेक्षा पगारी झालोय असं वाटतं. पगारी नाही म्हणतायत, पण सर विषय कसा आहे की मूलभूत गरजा तरी त्या व्यक्तीच्या भागण्यासाठी त्यांनी केलं पाहिजे की नाही केलं, मग तेवढा पगार हा आलाच पाहिजे. ज्ञानी म्हणून पगार त्या अर्थाने नव्हतं म्हणायचं. तुम्हाला लहानपणापासून शिकवलं असं जातं की काही कर पण तू ज्ञानी नको हो, पगार मिळव मात्र, संशोधक नको हो, नाही मी साहसी नको हो. नाही, मी त्या बाजूने तसा नव्हता माझं बॅकग्राऊंड, त्यामुळे मला हे नाही. मला तर तुला काय करायचंय ते कर. आणि वडील आर्मी रिटायर्ड आहेत, पेन्शनर आहेत, त्यामुळे तशी आर्थिक बाजू किंवा ते माझ्यावर डिपेंड नाहीत, त्यामुळे तर मी पुन्हा